नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी बना IAS या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आत्तापर्यंत आपण इयत्ता 7वीच्या इतिहासावर संपूर्ण अभ्यासक्रमावर वन लायनर क्वेश्चन सिरीज घेतलेली आहे आणि आज आपण 6वीच्या मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठावर आपण वन लाईन क्वेश्चन सिरीज घेणार आहोत. खरं तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे आहेत, भले ती MPSC असो किंवा UPSC असो किंवा कुठल्याही परीक्षा जरी असो, तर त्यांना ही स्टेट बोर्डाची पुस्तकेसुद्धा वाचण्याची गरज नाही. तर चला तर मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. शेवटच्या मौर्य राज्याचे नाव काय होते? तर बृहद्रथ हे शेवटच्या मौर्य राज्याचे नाव होते. प्रश्न क्रमांक 2, बृहद्रथाची हत्या कोणी केली? तर मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शिंग याने बृहद्रथाची हत्या केली. इंडो ग्रीक राजामध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता? तर मिनॅंडर म्हणजेच मिलिंद हा राजा प्रसिद्ध होता. प्रश्न क्रमांक 4 आहे, इंडो ग्रीक राजा मिलिंद याने कोणत्या बौद्ध भिक्खूबरोबर तत्त्वज्ञानाची चर्चा केली? तर नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर तत्त्वज्ञानाची चर्चा केली. प्रश्न क्रमांक 5 आहे, इंडो ग्रीक राजा मिलिंद व बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या चर्चेतून कोणता ग्रंथ निर्माण झाला? तर मिलिंदपन्न, यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो मिलिंद प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राजाने केली? तर कुशाण राजाने केली आणि त्या नाण्यावर गौतम बुद्ध आणि भारतीय देवता यांची चित्र असत. प्रश्न क्रमांक 7 महत्त्वाचा प्रश्न आहे की बौद्ध धर्माची चौथी परिषद कोणी भरवली? तर राजा कनिष्काने बौद्ध धर्माची चौथी परिषद भरवली. प्रश्न क्रमांक 8 आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे भरवली होती? तर काश्मीरमध्ये बौद्ध धर्माची चौथी परिषद भरवली होती. प्रश्न क्रमांक 9 आहे, राजा कनिष्काच्या काळात कोणता कवी होऊन गेला? तर अश्वघोष हा कवी होऊन गेला. प्रश्न क्रमांक 10 महत्त्वाचा प्रश्न आहे, अश्वघोष या कवीने कोणते ग्रंथ लिहिले? तर बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. प्रश्न क्रमांक 11 आहे, महत्त्वाचा प्रश्न, राजा कनिष्काच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. प्रश्न क्रमांक 12, गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते? तर श्रीगुप्त हे गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, समुद्रगुप्ताचा विजय कोणत्या स्तंभलेखात प्रसिद्ध आहे? त्यास काय म्हणतात? तर त्यास प्रयाग प्रशस्ती म्हणजेच अलाहाबाद प्रशस्ती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणता गुप्त राजा वीणावादनात प्रवीण होता? तर समुद्रगुप्त हा वीणावादनामध्ये प्रवीण होता. प्रश्न क्रमांक 15 आहे, दिल्लीजवळील मेहरौली येथील लोहस्तंभ कोणाच्या कारकिर्दीत उभारला आहे? तर दुसरा चंद्रगुप्त यांच्या कारकिर्दीमध्ये उभारलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, फाहियान हा चीनी प्रवासी कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला होता? तर दुसरा चंद्रगुप्त यांच्या कारकिर्दीत तो भारतात आला होता. प्रश्न क्रमांक 17 आहे, हर्षवर्धनच्या राजधानीचे शहर कोणते? तर कनौज हे हर्षवर्धनाच्या राजधानीचे शहर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणता राजा दर 5 वर्षांनी आपली संपत्ती प्रजेला दान करत होता? तर राजा हर्षवर्धन हा दर 5 वर्षांनी आपली संपत्ती प्रजेला दान करत होता. प्रश्न क्रमांक 19 महत्त्वाचा प्रश्न आहे, हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी कोण होता? तर बाणभट्ट हा हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी होता. प्रश्न क्रमांक 20, बाणभट्टाने कोणता ग्रंथ लिहिला? तर हर्षचरित्र हा ग्रंथ बाणभट्टाने लिहिला. प्रश्न क्रमांक 20 सुद्धा महत्त्वाचा आहे, राजा हर्षवर्धनाने संस्कृत भाषेत कोणती नाटके लिहिली आहेत? तर रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही 3 नाटके लिहिली आहेत. प्रश्न क्रमांक 21 महत्त्वाचा प्रश्न आहे, युआन शॉंग हा चीनी प्रवासी कोणत्या राजाच्या काळात भारतात आला होता? तर हर्षवर्धन राजाच्या काळात तो भारतात आला होता. प्रश्न क्रमांक 22 महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या चीनी प्रवाशाने महाराष्ट्रातील लोकाविषयी गौरवोद्गार काढले? तर युआन शॉंग यांनी महाराष्ट्रातील लोकाविषयी गौरवोद्गार काढले. प्रश्न क्रमांक 23 आहे, कामरूप राजाचा संस्थापक कोण होता? तर पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाभारत आणि रामायण यामध्ये कामरूप राजाचा उल्लेख कोणत्या नावाने आहे? तर प्रागज्योतिष या नावाने त्याचा उल्लेख आहे.
प्रश्न क्रमांक 25, कामरूप राज्याची राजधानी कोणती? तर प्रागज्योतिषपूर हे कामरूप राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 26वा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रागज्योतिषपूर म्हणजे आसाम राज्यातील कोणते शहर? तर गुवाहाटी हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 27, राजत रंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कल्हाणाने हा राजत रागिनी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 28, भारतीय कालगणनेतील शक संवत कोणी सुरू केला असे मानण्यात येते? तर राजा कनिष्काने हा शक संवत सुरू केला. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या राजाच्या कनिष्काच्या काळात बौद्ध धर्मात कोणते 2 पंथ निर्माण झाले? तर हिनयान व महायान हे 2 पंथ राजा कनिष्काच्या काळात निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रातील कोणते शहर हे सातवाहनांची राजधानी होती? तर पैठण, तिलाच जुनं नाव आहे प्रतिष्ठान, ही महाराष्ट्र सातवाहनांची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 31 आहे, सातवाहन राजापैकी कोणता राजा हा विशेष प्रसिद्ध होता? तर गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता. प्रश्न क्रमांक 32, त्रिसमुद्र तोय पित्तवाहन असा उल्लेख कोणत्या राजाचा आहे? तर गौतमीपुत्र सातकर्णी या राजाचा आहे. प्रश्न क्रमांक 33, काले येथील चैत्यग्रह कोणत्या राजाच्या काळात कोरले गेले आहे? तर सातवाहन राजाच्या काळात कोरले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 34, हाल या कवीने कोणता ग्रंथ सातवाहन काळात रचला? तर गाथा सप्तर्षी हा महाराष्ट्र प्राकृत भाषेत रचला. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण ही मौर्यकालीन भारत यावर आपण ऑनलाईन क्वेश्चन सिरीज घेतलेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यानंतर अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.